बेटा काय झालं, कशाला रडतोयस? अगं माझं बाळ, ओ रे माझं बाळ, ओ काय झालं तुला? चाललीये मी. संचिता थांब, तू गेलीस तर बाळाचे हाल होते. मी बोलतो मॉम सोबत. मॉम, दिस इज नॉट डन. आपण प्रत्येक वेळेला संचिताला खूप बोलतो, आता डॅड सुद्धा संचिताला खूप बोलले. हे योग्य नाहीये. ओके थांब तू, चल. सुजित, मी या घरात आया बनून राहू शकत नाही. या कुठलंच काम करत नाही. सगळी जबाबदारी माझ्यावर ढकलतात. अरे सुजित, तू बाळाचा बाप आहेस की नाही? हा, मग ही आई झाली की नाही बाळाची? मग बाळाचं कोण करणार, आजी की आई? एक मिनिट, काय चाललंय यार तुम्हा दोघींचं? कालपर्यंत हे बाळ आपल्याला हवं म्हणून आपण भांडत होतो ना त्यांच्या बरोबर, आणि आता बाळ आपल्याकडे आहे तर बाळावरनं भांडतोय. त्याला सांभाळणार कोण यावरनं भांडतोय? इतका प्रॉब्लेम आहे ना तुम्हा दोघींना त्याला सांभाळण्याचा. आपण एक काम करूया, आपण त्याला सांभाळण्यासाठी एक बाई ठेवूया, मग तर झालं. प्रॉब्लेम सॉल्व्ह. ओके ओके. मग आता आया शोधण्यासाठी मला मदत करणार आहात का? नाही नाही नाही, मी शोधेन बाई. ओके मम्मा, उशीर होतोय, तू जा झोपाय. मम्मा, मी घेते त्याला. थांबा, द्या द्या, इथे द्या. अर्जुन, आजीला गुड नाईट म्हण. गुड नाईट आजी. काय झालंय, काय झालं, काय झालंय, काय झालं, काय? थँक्यू. थँक्यू. सदा, कॉफी आणि नाश्ता घेऊन ये. काय हो, कोणाला शोधताय? अच्छा, नातवाला शोधताय? काय ना, इतक्या कमी दिवसामध्ये त्याच्या आवाजाची, त्याच्या रडण्याची, त्याच्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की तो दिसला नाही किंवा त्याचा आवाज ऐकू आला नाही ना तर चुकल्यासारखं वाटतंय मला. हे का तुम्ही दोघच? अर्जुन कुठे आहे? डॅड आता झोपलाय. रात्रभर जागावलंय त्याने, डोळ्याला डोळा नाही लागू दिला. आता झोपलाय, सो त्याला जरा ठेवलं आणि आम्ही ब्रेकफास्ट करायला खाली आलो. सुजितराव, आता हे असं होतच राहणार.